नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या अमावस्या आलेली आहे. उद्या सोमवार आहे आणि सोमवारी जी अमावस्या येते ती सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. बघा, अमावस्या ही आज लागलेली आहे आणि आज आणि उद्या अशी दोन प्रकारे ही अमावस्या आहे. उदय तिथीनुसार ही अमावस्या 8 एप्रिल रोजी आहे. त्याचप्रमाणे उद्या सूर्यग्रहण देखील आहे. तर बघा, आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यासाठी, जर का तुमच्या घरात काही वाद क्लेश होत असतील त्या गोष्टी निघून जाण्यासाठी, वाईट बाधा असतील त्या बाधा निघून जाण्यासाठी, पितृदोष असतील, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, या सर्व गोष्टी बाहेर जाण्यासाठी, कर्जाचा डोंगर असेल तो कमी होण्यासाठी तुम्हाला उद्या अमावस्येला तुमच्या घराच्या बाहेर ही एक वस्तू तुम्हाला फेकून द्यायची आहे. बघा, उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ही अमावस्या सर्वात मोठी अमावस्या आहे आणि या दिवशी चंद्रग्रहण देखील आलेलं आहे. तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती, वाईट बाधा, निगेटिव्ह ऊर्जा घराच्या बाहेर टाकण्यासाठी तुम्हाला उद्या हा एक उपाय करायचा आहे. उपाय काय करायचा आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. उद्या तुम्हाला अमावस्येच्या दिवशी हा उपाय दिवसभरात केव्हाही करायचा आहे. परंतु बघा, ज्यांना या सर्व समस्या आहे त्यांनी उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तुम्ही दिवसभरात हा उपाय केव्हाही करू शकता. त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला तुमच्या पितरांना तृप्त करण्यासाठी देखील काही उपाय करायचे आहे. तुम्ही उद्याच्या दिवशी संध्याकाळी एक कणकेचा दिवा बनवा. त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घाला किंवा इतर कोणतंही तेल घाला. यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घाला आणि लांब वात टाकून हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला त्याचं मुख करून तुम्हाला तुमच्या पितरांसाठी लावायचा आहे. या दिव्याखाली थोडंसं काहीतरी धान्य ठेवा, थोडेसे तांदूळ ठेवा. एका प्लेटमध्ये हा दिवा प्रज्वलित तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला घराच्या बाहेर अशी एक वस्तू फेकायची आहे. बघा, यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी, सर्व निगेटिव्ह ऊर्जा या बाहेर निघून जातील. तुमच्या घरात असलेली अलक्ष्मी ही बाहेर निघून जाणार आहे. आता या उपायासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. अगदी तुम्हाला 1 चमचाभर एवढी पिवळी मोहरी घ्यायची आहे. 5 तुम्हाला काळी विलायची घ्यायची आहे. बघा, ज्याला मसाला वेलची म्हणतात, काळी विलायची तुम्हाला 5 घ्यायची आहे आणि थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. एक काळ्या कलरचा कपडा घ्या. यामध्ये ही मोहरी आणि 5 काळी वेलची म्हणजेच मसाला वेलची तुम्हाला टाकायची आहे. याची पोटली करायची आहे आणि ही पोटली तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्याला तुम्हाला स्पर्श करायची आहे, टच करायची आहे. त्यानंतर तुमची तिजोरी जिथे असेल त्या तिजोरीला ही पोटली टच करायची आहे. त्याचप्रमाणे घरातील सर्व व्यक्तींवरून तुम्ही ही पोटली 7 वेळा उतरवून घेऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून ही पोटली 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. यानंतर ही पोटली तुम्हाला घराच्या बाहेर येऊन जिथेही दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला उभं राहायचं आहे आणि ही पोटली तुम्हाला खाली जमिनीवर ठेवायची आहे. त्यानंतर तुमचा डावा पाय ह्या पोटलीला टच करायचा आहे. त्यानंतर ही पोटली तुम्हाला उचलून घ्यायची आहे. डाव्या हातानेच तुम्हाला ही पोटली उचलून घ्यायची आहे आणि यानंतर ही पोटली तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे. बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. या उपायाने नक्कीच तुमच्या या बाधा, या गोष्टी नष्ट होणार आहे. परंतु बघा, ही पोटली तुमच्या जर का घराच्या बाहेर दक्षिण दिशेला कोणाची घरं असतील, अंगण असेल, तर तुम्हाला घरावर, अंगणात, कोणाच्या अंगावर ही पोटली फेकायची नाही. जिथेही मोकळी जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली फेकायची आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. उद्या सर्वात मोठी अमावस्या आहे आणि तुमच्या घरात जर का क्लेश, कटकटी, भांडणं, वाद, निगेटिव्ह ऊर्जा अशा बऱ्याच समस्या असतील तर ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.